कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी रात्री संगीत मती विलय हे नाटक सादर करण्यात आलं. पीटर व्हॉइस यांच्या मारा साद या मूळ जर्मन नाटकावर आधारित असलेल्या या नाटकाचं मराठीत रूपांतर कौस्तुभ नाईक यांनी तर दिग्दर्शन सतीश तांदळे यांनी केलंय. फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये महत्त्वाचा भाग असलेला मारा आणि त्याचा शालू कोरडेद्वारे झालेला खून हे या नाटकाचं मुख्य कथासूत्र आहे. संगीत मतिविलय हे नाटक स्वातंत्र्य, दुःख आणि अत्याचार यासारख्या विषयांचा वेध घेतं. क्रांती आणि हिंसा यांच्यातील नातं, नीतिमत्ता, स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान, वेडेपणा आणि तर्कशुद्धतेचा संघर्ष, सत्ता दडपशाही आणि विद्रोह यामध्ये दाखवण्यात आलाय. हे नाटक केवळ इतिहास दर्शन न घडवता प्रेक्षकांना मानवी स्वभावातील गूढ, क्रांती, हिंसा, अन्याय आणि भेदभाव यातील विरोधाभासावर विचार करायला लावतं. या नाटकात मारा आणि साद यांच्या विचारसरणीतील संघर्ष चितारलाय. मारा हा क्रांतीच्या सामाजिक न्याय आणि समतेच्या उद्दिष्टाचं प्रतीक आहे, तर साद क्रांतीतील हिंसाचार, मानवी स्वभाव आणि सत्तेच्या स्वरूपावर प्रश्न उपस्थित करतो. मारा आणि साद यांच्यातील संवाद हे दोन परस्पर विरोधी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. संगीत, ब्रेख्तियन थिएटर आणि थिएटर ऑफ क्रुएल्टी या दोन्ही नाट्यपद्धतींचा वापर करत हिंसा, क्रांती आणि सत्ता यांचे परस्पर संबंध, त्याची चिकित्सा संगीत मतिविलय हे नाटक करते. फ्रान्सच्या राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना कसा हरताळ फासला गेला हे या नाटकातून दाखवण्यात आलंय. आमचं नाटक फ्रान्सच्या राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये कसं स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांना हरताळ फासला गेला आणि खरंच राज्यक्रांतीनंतर जे स्वप्न बघितलं होतं सर्वसामान्य लोकांनी ते सत्यात उतरलं का, आणि शिवाय व्यक्तिवाद आणि समूहवाद ह्या दोघांचा जो या दोन गोष्टींचा जो वर्षानुवर्षांचा जो संघर्ष आहे तो या नाटकातून आम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे. खरं तर आत्ताच्या काळात हे नाटक खूपच रिलेव्हंट आहे. सध्याची जी राजकीय सामाजिक परिस्थिती आहे पूर्ण जगभरातली, त्या परिस्थितीला हे नाटक खूपच त्या परिस्थितीवर भाष्य करतं. जरी नाटक फ्रान्सच्या राज्यक्रांतीबद्दल बोलत असलं तरी ते आत्ताच्याही भारताच्या आणि जगभरातल्या इतर सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा भाष्य करतं. राज्यक्रांती झाल्यानंतर घडलेल्या अनेक गोष्टींवर हे नाटक आधारित असून भांडवलशाही, लोकशाही आणि होणारी हिंसा यामध्ये सामान्य जनता कशी भरडली जाते हे या नाटकातून दाखवण्यात आलंय. फ्रेंच राज्यक्रांतीवरचं हे नाटक आहे आणि भांडवलशाही म्हणजे राज्यक्रांती झाल्यानंतरचा जो प्रकार आहे की राजेशाही नष्ट झाली आणि त्याच्यानंतर जी शेठ सावकार म्हणतो, म्हणजे आपण बिझनेस म्हणतो, ओके, बिझनेस आणि फायनान्स, तर त्या लोकांनी कशी मोनोपॉली केली आणि तेच कसे परत आले, तर याच्यावरचं हे नाटक आहे. आणि माराचा जो रोल आहे तो मी केलेला होता. हा जो प्रवास जो होता म्हणजे हे रादर आपल्याला म्हणजे आपण म्हणू तसं भांडवलशाही, लोकशाही, होणारी हिंसा हे ॲक्च्युली असंच चालू राहणार आहे. हे म्हणजे आता तुम्हाला बघितल्यावरही लक्षात आलं असेल की हे सतत चालू राहणार आहे. हे ॲक्च्युली न संपणार आहे हे म्हणजे. पण त्यातून एक सजग म्हणजे आपण जसं आता म्हणालो की सामान्य जनता जी भरडत जाते त्याच्यासाठीचा जो विषय जो आहे, त्याच्यासाठी हे मांडणं सगळा जो विषय जो होता त्यासाठी आपण ते मांडलं सगळं. या नाटकात शलाका करवीरकर, रमा घोलकर, गंधार जोग, प्रितेश पटेल, योगेश हवलदार, यश शिंदे, प्रणव कुलकर्णी, श्रेयस सोनार, तुषार नाईक-नवरे, कौस्तुभ जंगम, तमन्ना बांदेकर, रोहित समुद्र, पृथ्वीराज भोसले यांनी सुंदर भूमिका साकारल्यात. किरणसिंह चव्हाण निर्मित या नाटकाला ऋषिकेश देशमाने यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत असून शिवप्रणव आळवणी यांची स्वररचना आहे. या नाटकात शिवप्रणव आणि कौस्तुभ नाईक यांची गीतं, अभय मणचेकर यांचं नेपथ्य आणि वेशभूषा, आकाश लिगाडे यांचं नृत्य दिग्दर्शन, पार्थ घोरपडे यांची प्रकाश योजना आणि सदानंद सूर्यवंशी यांची रंगभूषा आहे.